धरित्रीची कहाणी. एका आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत असे. त्याची स्त्री धरित्री मातेचं चिंतन करी, वंदन करी, पूजा करी. धरित्री माय, तूच थोर, तूच समर्थ. काकणं भरलेल्या लेकी दे, मुसळकांड्या दासी दे, नारायणासारखे 5 पुत्र दे, 2 कन्या दे, कुसुंबीच्या फळासारखे स्थळ दे. असा वसा कधी घ्यावा, आखाड्या दशमीस घ्यावा, माघी तृतीयेला पूर्ण करावा. 6 रेगांचा चंद्र काढावा, 6 रेगांचा सूर्य काढावा, 6 गायींची पावलं काढून त्यांची रोज पूजा करावी. संपूर्णाला घरची बालसून जेवू घालावी. कोश करा, पांढरा दोरा, चोळी पाणीचं वाण द्यावं आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. बोडणाची कहाणी. आटपाट नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 2 सुना होत्या. एक आवडती होती, दुसरी नावडती. आवडतीला चांगलं खायला प्यायला देत, चांगलं नेसायला देत, तर नावडतीला गोठ्यात ठेवून फाटकं तुटकं नेसायला देत, उष्टमाष्ट खायला देत. आवडतीचे लाड होत, तर नावडतीचे हाल होत. एके दिवशी कुळधर्म कुळाचार झाला. ब्राह्मणाच्या बायकोनं बोडणाची तयारी केली. सवाष्णींना बोलावलं, देवीची पूजा केली. सगळ्या जणींनी मिळून बोडण भरलं, कहाणी वाचली, नैवेद्य दाखवला. सर्व माणसे जेवली. नावडतीला उष्टमाष्ट वाढवून दिलं. तेव्हा तिला समजलं की घरात बोडण भरलं. तिला आपणास मात्र बोडण भरण्यास बोलावलं नाही म्हणून वाईट वाटलं. सर्व दिवस तिनं उपवास केला. रात्री देवीची मनोभावे प्रार्थना केली व झोपी गेली. रात्री तिच्या स्वप्नात एक सवाशीण आली. तिला पाहून नावडती रडू लागली. तेव्हा तिनं तिला रडण्याचं कारण विचारलं. नावडतीनं बोडणाची सर्व हकीकत सांगितली. तेव्हा सवाशीनं तिला सांगितलं, उद्या तू गोठ्यात दही दूध विरजून ठेव, एक खंडा मांड, देवी म्हणून त्याची पूजा कर, तू एकटीच बोडण भर, संध्याकाळी गाई गुरांना खाऊ घाल. इतकं सांगून ती अदृश्य झाली. नावडती जागी झाली. तिनं जाणलं की देवीनंच आपल्याला दर्शन दिलं. सकाळी उठली. सवाष्णीनं सांगितलं तसं सर्व केलं. देवीची प्रार्थना केली. नंतर लाकडाची काथरवट घेतली. विरजून ठेवलेलं दही दूध त्यात घातलं. एकटीनंच बोडण भरलं. नैवेद्य दाखवला. त्यात घरातून आलेलं उष्टमाष्ट जेवण जेवली. भरलेलं बोडण झाकून ठेवलं. दुपारी गुरांना घेऊन रानात गेली. इकडे सासरा गोठ्यात आला. झाकलेलं काय आहे म्हणून पाहू लागला. लाकडाची काथरवट सोन्याची झाली. आत हिरेमाणकं दृष्टीस पडली. बाहेर उडालेल्या टिपक्यांची मोते झाली. ती त्यानं आत भरली. नावडतीनं हे कुठून आणलं म्हणून त्याला आश्चर्य वाटलं. तितक्यात नावडती आली. त्याने त्याबद्दल तिला विचारलं. नावडतीनं स्वप्न सांगितलं. त्याप्रमाणे मी बोडण भरलं, हे ते झाकून ठेवलं, त्याचे हे असे झाले. काय असेल ते पाहून घ्या म्हणाली. सासरा ओशाळला. नावडतीला घरात घेतली. पुढं तिच्यावर मुलीप्रमाणे प्रेम करू लागला. जशी नावडतीला देवी प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सुफळ संपूर्ण.
नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावणातील नागपंचमीचा दिवस होता. शेतकरी शेत नांगरू लागला. नांगराचा फाळ वारुळाला लागला. नागाच्या पिल्लांना जखम झाली, त्यामुळे ती मरून गेली. काही वेळानं नागिण आली. तिची पिल्लं शोधू लागली. बघते तर वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत. शेतात तिला नांगर दिसला. रक्तानं भरलेला फाळ दिसला. झालेला प्रकार तिच्या लक्षात आला. शेतकऱ्याच्या फाळाने आपला निर्वंश केला, आपणही त्याचा निर्वंश करायचा असे तिने ठरवले. संतापानं नागिन शेतकऱ्याच्या घरात शिरली. शेतकरी, त्याची बायको, मुलं, लेकी, सुना घरात होती. सर्वांना तिनं दंश केला. शेतकऱ्याचा तिनं निर्वंश केला. शेतकऱ्याची एक मुलगी परगावी होती. नागिन फारच संतापली होती. लगेच नागिन परगावी गेली. ती मुलीच्या घरी आली. मुलगी नागपूजा करत होती. नागावर नागिन 9 नागकुळं काढली. मोठ्या श्रद्धेने लाह्या दुधाचा नैवेद्य दाखवत होती. दूध पिऊन नागिणीची भूक भागली. सारं विसरून ती संतुष्ट झाली. खरं रूप घेऊन ती उभी राहिली. मुलीला म्हणाली, तू कोण बाई? तुझे आईवडील कुठे आहेत? बाई म्हणाली, मी आहे नागिण. घाबरू नकोस, नाही होत वाघीण. झाला प्रकार तिनं सांगितला. मुलीने तिला वसा मागितला. नागिण म्हणाली, तुझ्या पूजेने मी खुश झाले. सत्तेचा प्रकार विसरून गेले. आता तुला देते वसा, विसरू नकोस तू खासा. आजची आहे नागपंचमी. आज तळलेलं खाऊ नये आणि शेत जमीन खणू नये. भाज्या आज चिरू नयेत, तव्यावर काही शिजवू नये. आणि देते अमृताची कुपी, तुम्हाला देईल संजीवनाची खुशी. मुलगी ती घेऊन लगेच माहेरी आली. सर्वांच्या मुखात तिनं अमृत घातलं. सर्व जिवंत झाली. सर्वांना खूप आनंद झाला. घडलेली सर्व हकीकत तिनं वडिलांना सांगितली. त्या वडिलांनी विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा विधी सगळ्यांना समजावून सांगितला. कितीही दुष्ट प्राणी असला आणि आपण जर त्याची आराधना केली तर तो संतुष्ट होतो. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. जशी नागिण तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हाला हो, ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सोमवारची फसकीची कहाणी. महादेवा, तुमची कहाणी ऐका. एक आटपाट नगर होतं. त्या नगरात गरीब सवाशीण बाई राहत असे. ती श्रावण महिन्यात दर सोमवारी पहाटे उठे, स्नान करून पूजा घेई. एक उपडा, दुसरा उताणा, पसाभर तांदूळ घेई व महादेवाच्या देवळात जाऊन मनोभावे पूजा करी. जय महादेवा, घे फसकी व वदे लक्ष्मी असे म्हणून प्रार्थना करून महादेवाच्या मस्तकावर तांदूळ अर्पण करीत असे. उरलेले तांदूळ नंदकीच्या पाठीवर वाहून घरी नेई. असे तिनं 4 सोमवारी केलं. श्रद्धा पूजेने प्रार्थना केल्यामुळे शंकर तिला प्रसन्न झाले. ती श्रीमंत होत गेली. सुखी समाधानी झाली. उद्यापनाच्या वेळी देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली. काशी विश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची सांगता केली. शंकराने तिला निरोप पाठवला, अजून तुला नंदीच्या सेवेचे फळ मिळाले नाही. माझ्या सेवेचे तर अद्याप देणंच आहे. पुढे शंकराने तिला अमाप देणं दिलं. तिला जसा विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो, ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सोमवारची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याच्या 4 राण्या होत्या. त्याने प्रत्येकीला एक काम वाटून दिलं. पहिलीला दूध दुभत्याचं, दुसरीला स्वयंपाकाचं, तिसरीला मुलाबाळांचं काम सांगितले व चौथीला आपली सेवा करण्यास सांगितलं. काही दिवस ठीक चाललं, पण पुढं त्या एकमेकींच्या कामावरून भांडण करू लागल्या. एके दिवशी हे राजाच्या कानी गेलं. राजा चिंतातूर झाला. तसाच उठला व कचेरीत गेला. तितक्यात तिथं वसिष्ठ ऋषी आले. त्यांचा योग्य तो आदर सत्कार केला. राजाला वसिष्ठांनी चिंतेचं कारण विचारलं. राजानं ते सांगितलं. ते दोघे राणीच्या महाली गेले. 4ही राण्यांना एके ठिकाणी बोलावलं व भांडणाचं कारण विचारलं. मीच का असं करावं अशी चौघींनी कारणं सांगितली. राजा म्हणाला, मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात. तेव्हा वसिष्ठांनी अंतर्दृष्टीनं पाहिलं. भांडणाचं कारण शोधून काढलं. नंतर ते पहिल्या राणीला म्हणाले,
तुला दूध दुभत्याचं काम का करायचं ते ऐक. तू आदल्या जन्मी गाय होतीस, रानात चरत असे. तिथं जवळच एक शिवलिंग होतं. भर दुपारी त्यावर तू दुधाच्या धारा धरून अभिषेक करत होतीस. पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं, ते पूर्ण व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा केली. त्यानं तुला सांगितलं, नवरा हा शंकरच आहे असं समजून तो सांगेल तसं तू वाग. त्यातच तुझं कल्याण आहे. तू पुढे मोक्षाला जाशील. असा ऋषीने आशीर्वाद दिला. राणीने त्यांना नमस्कार केला, भांडण सोडून दिले व ते सुखासमाधानी राहू लागले. ऋषी दुसऱ्या राणीला म्हणाले, तू स्वयंपाकीण का व्हावेस ते सांगतो, ऐक. आदल्या जन्मी तू एका गरीब ब्राह्मणाची बायको होतीस. कोरान्न मागून निर्वाह करीत होतीस. दर सोमवारी उपवास करून 5 घरी कोरान्न मागून त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवित होतीस. ही भक्ती देवाला आवडली. तुझ्या भक्तीचं फळ म्हणून तू राजाची राणी झालीस. राजानं दिलेलं काम कर. सर्वांना जेवू घालून त्यांचा आत्मा शांत कर, म्हणजे तुझं व्रत पूर्ण होईल. पतिसेवेने शंकरांची कृपा होईल व कैलास लाभेल. आशीर्वाद मिळाला. राणी सुखासमाधानं वागू लागली. ऋषी तिसऱ्या राणीला म्हणाले, आदल्या जन्मी तू वानरणी होतीस. दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकरांना अर्पण करीस. स्वतः मात्र उपास करीस. तुझ्या श्रद्धेमुळे तू राणी झालीस. तू दिलेल्या फळानं देवानं तुला मुलं दिली. मुले देवाघरची फुले. राजानं दिलेलं काम प्रेमानं कर. आनंदानं मुलांचा सांभाळ कर. सुखानं राहा. यातच तुझं कल्याण आहे. तुला शंकर प्रसन्न होईल असा आशीर्वाद दिला. राणी सुखासमाधानानं वागू लागली. नंतर ऋषी चौथ्या राणीला म्हणाले, आदल्या जन्मी तू घार होतीस. आभाळातून उडताना तू खाली असलेल्या शिवलिंगावर 2 प्रहर छाया धरलीस. शंकर तुझ्यावर प्रसन्न झाले. तुला राणी बनवलं. त्यानं तुला वैभव दिलं, सुख दिलं. तसं तू राजाला सुखी कर. त्यातच तुझं कल्याण आहे. अशा प्रकारे ऋषींनी 4ही राण्यांचं शंका समाधान केलं आणि भांडण मिटवलं. त्यांच्यात प्रेमभाव निर्माण केला. राजाला आनंदी करून आपण निघून गेले. आपले कार्य राण्या प्रेमानं व आवडीनं करू लागल्या. आनंदाने वागू लागल्या. तसे तुम्ही वागा. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सोमवतीची कहाणी. एका आटपाट नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 7 मुलगे व 1 मुलगी होती. बायकोचे नाव धनवंती तर मुलीचे नाव गुणवंती होते. घरी आलेल्या ब्राह्मणाची पूजा करून त्याला भिक्षा घालावी व नमस्कार करावा ही त्याच्या घरची चाल होती. एके दिवशी सूर्यासारखा तेजस्वी ब्राह्मण आला. सगळ्यांनी त्याची पूजा केली. 7 मुलांनी व सुनांनी त्याला भिक्षा घातली आणि नमस्कार केला. सुख संपत्ती संतती वाढो व सौभाग्य अक्षय राहो असा त्याने आशीर्वाद दिला. मुलीने भिक्षा घातली तेव्हा तिला धर्मिणी हो असा आशीर्वाद दिला. तिने आईला सांगितले की मला वहिनीप्रमाणे आशीर्वाद दिला नाही. तेव्हा आईने तिला पुन्हा भिक्षा घालण्यास सांगितले. तेव्हाही तोच आशीर्वाद दिला. ते पाहून तिच्या आईने विचारले, हिला असा आशीर्वाद का देता? ब्राह्मण म्हणाला, हिला लग्नातच वैधव्य येणार आहे. हे ऐकताच तिने ब्राह्मणाचे पाय धरले व आपल्या एकुलत्या एका मुलीच्या सौभाग्याविषयी उपाय विचारला. ब्राह्मण म्हणाला, 7 समुद्रापलीकडे एक बेट आहे. तेथे सोमा नावाची स्त्री आहे. तिला मुलीच्या लग्नाला आणा, म्हणजे तुमचे संकट दूर होईल. लग्न होताच तिला निरोप द्या. ही गोष्ट धन्वंतीने आपल्या पतीला सांगितली. कोणीतरी जाऊन सोमेला घरी आणणं आवश्यक होतं. त्यासाठी त्याने मुलांना विचारलं, पण मुलं काही 7 समुद्रापलीकडे जायला तयार होईनात. तेव्हा वडील स्वतः जायला निघाले. हे पाहताच धाकट्या मुलाला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली आणि आईवडिलांना नमस्कार करून गुणवंतीसह तो सोमेला आणायला निघाला. वाटेत समुद्र आला. सोसाट्याचा वारा सुटला. लाटा उसळू लागल्या. पलीकडे कसं जावं हे काही त्यांना समजेना. संकटकाळी परमेश्वराचा धावा केला तर तो भक्ताचे संकट निवारण करतो. शुद्ध अंतःकरणाने त्यांनी देवाचा धावा केला. तिथे एक वडाचं झाड होतं. त्याच्याखाली ती जाऊन बसली. दिवसभर उपास घडला होता. त्या झाडावर गिधाड पक्ष्यांचं घरटं होतं. त्यात पिल्लं होती. संध्याकाळी गिधाड पक्षी घरी आले. घरट्यातील पिल्लांना चारा देऊ लागले. तेव्हा ती पिल्लं म्हणाली, झाडाखाली 2 पाहुणे उपाशी बसले आहेत. त्यांना टाकून आम्ही जेवणार नाही. तेव्हा ते पक्षी खाली आले. त्या ब्राह्मण बहीण भावांची विचारपूस केली. खावयास फळे दिली. उद्या सकाळी तुम्हाला घेऊन जातो व सोमाबाईच्या घरी नेऊन सोडतो असे त्यांनी सांगितले.
देव भक्ताच्या हाकेला धावून आला. त्यांनी देवाला मनोभावे नमस्कार केला व दोघं झाडाखाली झोपली. सकाळी पक्षी आले. बहीण भावांना आपल्या पाठीवर बसवून सोमेच्या घरापाशी नेऊन सोडले. पुढं दोघा बहीण भावांनी सोमेची सेवा करायची ठरवले. ते रोज पहाटे उठत सोमाबाईचं अंगण झाडत सडा सारवण करत असं 1 वर्ष निघून गेलं. एके दिवशी सोमेनं आपल्या सुनांना विचारलं, रोज सकाळी सडा सारवण कोण करतं? पण त्यांच्यापैकी कोणीच करत नाही हे कळताच तिला आश्चर्य वाटलं. त्याचा शोध घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी सोमा स्वतः जागत बसली. 4थ्या प्रहरी ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडते आहे, तिचा भाऊ ते सारवतो आहे हे पाहून तिनं विचारलं, तुम्ही आमची सेवा का करता? तेव्हा ब्राह्मण मुलाने सर्व हकीकत सांगितली. तुला लग्नाला आलंच पाहिजे, तू प्रसन्न होऊन यावीस म्हणून आम्ही तुझी सेवा करतो. हे ऐकताच सोमा म्हणाली, तुम्ही सेवा करू नका, मी तुमच्याबरोबर येते. घरी सुनांना सांगितलं, मी या ब्राह्मणाबरोबर जाते. या मुलीचं लग्न झालं म्हणजे परत येते. तोपर्यंत घरात किंवा सोयऱ्या दायऱ्यात कोणाचं निधन झालं तर त्याला दहन करू नका असं सांगून ती निघाली. सोमेला घेऊन ती घरी आली. सर्वांना खूप आनंद झाला. धन्वंतीने सोमेची पूजा केली. धाकट्या बहिणीसाठी उज्जैनीहून अनुरूप असा नवरा पाहून आणला. सुमुहूर्तावर लग्न लावलं. वधूवरांवर अक्षता टाकल्या. इतकाच नवरा मुलगा बेशुद्ध होऊन खाली पडला. तो निश्चित पडलेला पाहून सगळे घाबरून गेले. सोमेने मुलीला धीर दिला. मी तुला सोमवतीचं पुण्य देते, त्यानं तुझा पती जिवंत होईल. तिनं हाती उदक घेतलं व संकल्प केला आणि आपलं पुण्य गुणवंतीला दिलं. गुणवंतीचा पती जिवंत झाला. सर्वांना खूप आनंद झाला. सोमा आपल्या घरी जायला निघाली. इकडे सोमेच्या घरी पहिल्या मुलाचं निधन झालं, नंतर पतीचं, नंतर जावयाचंही निधन झालं. सोमा आपली घराची वाट चालतच होती. वाटेत सोमवती अवस्था पडली. त्या दिवशी एक वृद्ध स्त्री वाटेत भेटली. तिच्या डोक्यावर कापसाचा भारा होता. तिने सोमेला भारा उतरण्यास मदत करण्यास सांगितलं. तेव्हा सोमा म्हणाली, आज सोमावती अवस माझा नेम आहे, धर्म आहे, मला कापसाला शिवायचं नाही. पुढे जाता जाता नदीकाठी आली. पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. केलेल्या व्रत नेमधर्माचं पुण्य मिळालं. तिच्या घरी मुलगा, पती, जावई सारे जिवंत झाले. सोमा घरी आली. सुनांनी घरची हकीकत सांगितली व विचारलं, हा चमत्कार कशानं झाला? सोमा म्हणाली, मी सोमवतीचं पुण्य ब्राह्मण मुलीला दिलं, तिचा पती जिवंत झाला. माझ्याजवळचं पुण्य संपलं म्हणून इकडे अशुभ झालं. वाटेत मला सोमवती अवस पडली. मी पुन्हा हे व्रत केलं. कापसाला शिवले नाही, मुळ्याला शिवले नाही. पिंपळाला 108 प्रदक्षिणा घातल्या. श्री विष्णूची पूजा केली. त्या पुण्यानं माणसं जिवंत झाली. तुम्हीही या व्रताचं आचरण करा, म्हणजे तुम्हास अखंड सौभाग्य लाभेल, संतती संपत्ती लाभेल. सोमा म्हणाली. सुनांनी विचारलं, हे व्रत कसं करावं? ती म्हणाली, सोमवारी अवस येईल, सकाळी उठून स्नान करावं, मौनानं म्हणजे न बोलता वस्त्र नेसावं, पिंपळाच्या पारावर जावं, श्री विष्णूची पूजा करावी, श्रीमंतांनी हिरे माणकं मोती पोहळी घ्यावीत, सोन्या रुपयांची भांडी घ्यावीत, गरिबांनी आपली तांब्या काशाची भांडी घ्यावीत, चांगली चांगली फुलं फळं घ्यावीत, जशी अनुकूल असतील तशी 108 मोजून घ्यावी, तितक्याच प्रदक्षिणा घालाव्यात आणि घेतलेलं पिंपळाला अर्पण करावं. मग सारं ब्राह्मणाला द्यावं. सर्वांनी ब्राह्मणाला जेवू घालावं. आपण न बोलता जेवावं. या व्रताने अखंड सौभाग्य लाभेल. वैधव्य प्राप्त होत नाही, मनोकामना पूर्ण होते, विपुल संपत्ती संतती मिळते. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.